उत्सव आला दसऱ्याचा, सोने लुटण्याचा, सोने लुटण्याचा. नव जुनं विसरून सारे, आनंद वाटण्याचा, आनंद वाटण्याचा. उत्सव आला विजयाचा, प्रेम गोडवा वाढवण्याचा, प्रेम गोडवा वाढवण्याचा. बांधू तोरणदारी, सजले अंगण रांगोळीने, सजले अंगण रांगोळीने. धन्य दिन हा पूजूया, शुभ राम नामाने, शुभ राम नामाने. आश्विन मासी सण दसऱ्याचा, रामाने संहार केला रावणाचा, संहार केला रावणाचा. शुभ मुहूर्त दसऱ्याचा, मान आपट्याच्या पानांचा, मान आपट्याच्या पानांचा. दसऱ्याशी जडले नाते, पराक्रमी वीरांचे, पराक्रमी वीरांचे. पूजन करूया शस्त्रांचे, सीमोल्लंघन करण्याचे, सीमोल्लंघन करण्याचे. दसऱ्याशी जडले नाते, पराक्रमी वीरांचे, पराक्रमी वीरांचे. स्वागत करूया आनंदाने, विजयादशमीचे, विजयादशमीचे. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या आपण सर्वजणच नवरात्र उत्सवाचा आनंद घेत आहोत. नवरात्र उत्सवाची म्हणजेच आपल्या कुलदेवतेच्या उत्सवाची अनुभूती आम्ही सर्वजण घेत आहोत. हे 9 दिवस दररोज पूजा अर्चा, स्तोत्र मंत्र पठण, 2 वेळा आरती, भजन, प्रसाद, नैवेद्य यामुळे आमच्या घरातील वातावरण देवीमय झाले आहे आणि 9 दिवस भारावलेले होते. हे आपण या दुसऱ्या भागात अनुभवले. तर आता आपण तिसऱ्या भागात नवरात्रातील 10वा दिवस म्हणजेच विजयादशमी म्हणजेच दसरा या दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. तो दिवस आज आला. यामध्ये दसरा, विजयादशमी, शस्त्रपूजा का करतात, आपट्याची पाने सोने म्हणून का देतात आणि आमच्याकडे दसरा सण आम्ही कशा पद्धतीने साजरा करतो या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. आपणा सर्वांना माझ्याकडून दसरा सणाच्या म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक शुभेच्छा. उत्सव विजयाचा, सण दसऱ्याचा, सोने लुटिया आनंदाने विजयादशमीचे, प्रेम गोडवा वाढविण्याचे, तोरण बांधू दारी, काढू रांगोळी अंगणी, देऊ पाने आपट्याची, उधळण करू सोन्याची, नाती जपू मनामनाची, अवीट गोडी रेखाच किचन मधल्या, पुरणपोळी श्रीखंडाची, चव चाखूया सर्वच पदार्थांची. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू झालेल्या नवरात्राची सांगता दसऱ्याच्या दिवशी होते. सर्व देवी देवतांमध्ये असलेल्या शक्तींच्या समुच्चयातून निर्माण झालेल्या महाशक्तीने म्हणजेच दुर्गेने महिषासुराचा वध केला. आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेले युद्ध नवमीला महिषासुराचा वध होऊन समाप्त झाले. महिषासुराच्या अत्याचारातून मानवाची मुक्तता झाली. 9 दिवस हे युद्ध चालले होते. जगदंबेने विश्रांती घेतली. तो कालावधी म्हणजेच नवरात्र. दशमीच्या दिवशी हा उत्सव सण साजरा केला जातो. दुष्ट शक्तीवर सुष्ट शक्तीने मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीचा उत्सव भारतभर साजरा केला जातो. विजयाचा आनंद साजरा करणे हा मनुष्य स्वभाव आहे. पराक्रमाची शर्त करून मिळवलेला विजय ही विजयवीरांसाठी अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर समाजाचा आत्मविश्वास वाढतो. त्यांचे आत्मभान जागृत होते. पराक्रमी वीर लोकांचे दैवत होते. विजयादशमी म्हणजे दसरा हा असाच पराक्रमाचे स्मरण पूजन करण्याचा
पराक्रमाचा सन्मान करण्याचा सण आहे. विजयादशमी म्हणजे दसरा सण आम्ही आमच्याकडे कशा पद्धतीने साजरा करतो हे जाणून घेऊया. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. हिंदू धर्मियांचा महत्वाचा सण दसरा मानला जातो. विजयादशमी म्हणजे दसरा 3.5 मुहूर्तापैकी एक प्रमुख मुहूर्त मानला जातो. त्यामुळे अनेक कार्याचा शुभारंभ या दिवशी आम्ही करतो. लहान मुले पाटीपूजन करतात, विद्या अभ्यासाला प्रारंभ करतात. पारंपरिक प्रथेप्रमाणे झेंडूच्या फुलांच्या माळा करून दाराला तोरण बांधतो. विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतो. शमीवृक्षाची पूजा केली जाते. त्यानंतर सीमोल्लंघन केले जाते. शमीवृक्षाची पाने किंवा आपटा या वृक्षाची पूजा करून त्यांची पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा आमच्याकडे आहे. त्याप्रमाणे आम्ही ती एकमेकांना देतो आणि म्हणतो, सोने घ्या सोन्यासारखे राहा. शमीवृक्षाची पाने देतात याची पुराणात एक कथा आहे. आपल्याकडे शमीवृक्ष फार कमी आहेत, त्यामुळे आपट्याची पानेही देतो. शेतकरी शेतातील अवजारांची पूजा करतात. पारंपरिक खेळ गरबा, दांडिया, गोंडला यासारखे खेळ खेळतो. घटस्थापना करून अखंड नंदादीप लावतो. दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आमच्याकडे असतो. दसरा हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आणि जल्लोषात आम्ही साजरा करतो. आला आला दसरा दुःख सारे विसरा, सोने घ्या सोन्यासारखे राहा. आता आपण विजयादशमी का म्हणतात आणि शमीवृक्षाची पाने का देतात हे जाणून घेऊया. दसरा या सणाला तसा देवीने महिषासुराचा वध केला आणि जसा त्याचा संदर्भ आहे तसाच रामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचाही संदर्भ आहे. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी श्रवण नक्षत्रावर रामाने रावणाविरुद्ध युद्ध आरंभले. या युद्धात रामाचा विजय झाला. महाभारतामध्येही दसरा सणाच्या अनुषंगाने एक आख्यायिका आहे. कौरव पांडव यांच्यामध्ये झालेल्या युद्धात पांडव हरल्यामुळे त्यांना 12 वर्षे अज्ञातवासात राहावे लागले. अज्ञातवासात असताना पांडव वेश बदलून विराट राजाच्या घरी राहिले होते. त्यावेळी त्यांनी आपले शस्त्रे शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. कौरवांनी विराट राजाच्या गायी पळवून नेल्या तेव्हा पांडवांनी शमीवृक्षाच्या ढोलीत लपवलेली शस्त्रे घेऊन कौरवांशी युद्ध केले व त्यांना पराभूत केले. हा दिवस आश्विन शुद्ध दशमीचा होता. या तिथीला विजय देणारी तिथी म्हणून विजयादशमी म्हटले जाते. विजयदायिनी तिथी म्हणून सीमोल्लंघन करण्याची प्रथा पडली. त्यामुळे शमीवृक्षाची पाने आणि आपट्याची पाने एकमेकांना सोने म्हणून दिली जातात. राजे महाराजे यांच्या पूर्वस्मृतींना उजाळा देणारा विजयोत्सव साजरा करतात. कोल्हापूरच्या शाहू घराण्याने ही परंपरा अजूनही सुरू ठेवली आहे. म्हैसूरच्या संस्थानाचा विजयादशमी सोहळा भारतभर प्रसिद्ध आहे. या संस्थानाचा विजयादशमीच्या दिवशी शाही सोहळा साजरा होतो. आता आपण आपट्यांच्या पानांना सोने म्हटले जाते व ते सोने म्हणून लुटले जाते याबद्दल एक आख्यायिका आहे, ती जाणून घेऊया. महाराष्ट्रात शमीवृक्ष फारसे आढळत नाहीत. वरतंतूंच्या ऋषींच्या आश्रमात कौत्स नावाचा एक शिष्य होता. वरतंतू ऋषीकडून विद्या ग्रहण केल्यानंतर कौत्साने त्यांना गुरुदक्षिणेबद्दल विचारले. मात्र ऋषींनी गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला. गुरुदक्षिणा दिल्याशिवाय विद्या फलदायी ठरणार नाही या विचाराने कौत्साने ऋषींच्याकडे गुरुदक्षिणेचा आग्रह धरला. तेव्हा वरतंतू ऋषींनी त्याला प्रत्येक विद्येकरता 1 कोटी सुवर्णमुद्रा मागितल्या. कौत्साकडे इतक्या सुवर्णमुद्रा नव्हत्या म्हणून त्याने रघुराजाकडे मागणी केली. मात्र विश्वजित यज्ञ केल्यामुळे राजाचा खजिनाही रिता झाला होता. रघुराजाने कौत्साला 3 दिवसांची मुदत मागितली व इंद्रावर साडी करून सुवर्णमुद्रा मिळवण्याचा बेत रचला. इंद्राला हे समजता तो कुबेराकडे गेला. रघुराजाचा पराक्रम त्याला माहीत होता, त्यामुळे त्याने कुबेराला रघुराजाच्या राजधानीजवळ शमीवृक्षावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. रघुराजाने या सुवर्णमुद्रा घेण्यास कौत्साला सांगितले. कौत्स सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषीकडे गेला, पण त्यांनी फक्त 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा कौत्साने रघुराजाकडे परत केल्या, पण त्याने त्या घेण्यास नकार दिला. तेव्हा कौत्साने या मुद्रा शमीवृक्षाखाली ठेवल्या आणि लोकांना त्या लुटण्यास सांगितले. हा दिवस विजयादशमीचा होता.
म्हणून या दिवसापासून सोने म्हणून आपट्याची पाने लुटण्यास सुरुवात झाली, अशी ही आख्यायिका आहे. उत्तर भारतात तर अश्विन प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत रामलीला सादर करण्याची प्रथा आहे. रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. केरळमध्ये तर नवरात्र आणि दसरा ओणम या नावाच्या सणाच्या रूपाने साजरा करतात. विजयादशमीच्या दिवशी पटांगणात फटाके आणि शोभेची दारू भरलेले रावण, कुंभकर्ण, इंद्रजी यांचे पुतळे उभारतात आणि राम लक्ष्मण यांच्या अवतारात मिरवणुकीत येतात आणि पुतळ्यावर बाण मारून पुतळ्याचे दहन करतात. उत्तर भारतातल्या या प्रथेचे आता संपूर्ण भारतात अनुकरण होत आहे. महाराष्ट्रात याप्रमाणे दसरा सण उत्सव साजरा करतात. हा सण उत्सव वेगळ्या प्रांतात त्या त्या परंपरेनुसार साजरा करतात. आजच्या काळात या परंपरांचे जतन करताना त्यांना आपण नवा अर्थ दिला पाहिजे. अज्ञान, दारिद्र्य, विषमता, भेदभाव, अस्वच्छता, परावलंबित्व हे आपले शत्रू आहेत. या शत्रूंचा बिमोड करण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन केले पाहिजे. तसेच थोड्या मोठ्यांचा, स्त्रियांचा, मुलींचा आदर केला पाहिजे. नवरात्राची सांगता विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणजेच 9व्या किंवा 10व्या दिवशी होते. सार्वजनिक ठिकाणी देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. देवीच्या मूर्तीचे नदीत विसर्जन केले जाते. अशा प्रकारे भारतातल्या विविधतेच्या एकतेचे प्रत्यंतर येते. सुष्ट शक्तींनी दुष्ट शक्तीविरुद्ध आरंभलेले युद्ध आणि त्यात मिळवलेला विजय हे या नवरात्राचे सार आहे. आजच्या काळातही अनेक असुर आहेत. या असुरांचा नाश करून ज्ञान संपन्न, कर्तृत्व संपन्न, आरोग्य संपन्न समाजाची उभारणी करणे काळाची गरज आहे. हस्त नक्षत्रात भोंडला खेळण्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात भोंडल्याची संस्कृती आहे. तर भोंडला का करतात हे जाणून घेऊया. भोंडल्यामध्ये पाटावर हत्ती ठेवून त्याची विधिवत पूजा करून त्याच्याभोवती फेर धरून नृत्य करत गाणी म्हणतात. हत्तीची पूजा करतात कारण हत्ती देवीचं रूप आहे. हत्ती म्हणजेच गजलक्ष्मी आणि गजगौरी म्हणजे पार्वतीचं रूप मानलं जातं. गजलक्ष्मी आणि गजगौरी यांच्या भोवती फिरणं किंवा नृत्य करणं म्हणजे हे समृद्धी येण्यासाठी शुभ मानलं जातं. स्त्रीशक्तीचा सन्मान असतो. हत्ती म्हणजे संपत्ती आणि सौभाग्य. या भोंडल्यामध्ये गाणी म्हणून नृत्य वगैरे करून झाल्यावर खिरापत ओळखण्याचा एक खेळ असतो. प्रत्येकजण डब्यामध्ये खाऊ आणतात आणि बाकीच्यांनी तो खाऊ कोणता हे ओळखायचे असते. तर रास गरबाबरोबर भोंडलाही करणे आवश्यक आहे. आपापला भाव श्रद्धा आहे तशी कुलाचाराप्रमाणे परंपरेनुसार घटस्थापना, नवरात्र उत्सव, अखंड नंदादीप, मंगल कलश, पूजा अर्चा वगैरे वेगळ्या पद्धतीने करतात. आम्ही आमच्याकडे घटस्थापना, नवरात्र उत्सव, अखंड नंदादीप, मंगल कलश, दसरा सण आणि उत्सव या पद्धतीने साजरा करतो. तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने हे सर्व करता ते जरूर कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपण असेच सण आणि उत्सव येऊन घेऊ. सण उत्सव आनंदाने साजरे करा. सण आणि उत्सवांचा आनंद लुटा. परंपरेनुसार चालत आलेल्या सणांचा आनंद घ्या आणि आपली भारतीय संस्कृती जपा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.